प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये प्रिया गेलेली आहे सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये ते सॅम्पल शोधायला. आणि तिला ते भेटतं आणि ती त्याच्यावरचे नाव वाचते, प्रतिमा, मैना आणि प्रिया. नंतर सायली आणि अर्जुन बाहेरून बघत असतात आणि लगेच आत येतात. आणि सायली म्हणते, अहो, मी माझी पर्स आतमध्ये ठेवली होती, तुम्ही काढली का ती बाहेर? अर्जुन म्हणतो, अगं बायको, मला नाही माहीत, तूच ठेवलेली असेल. सायलीला आणि अर्जुनला हे सगळं माहीत असतं, पण यांचे नाटक सुरू आहे. नंतर सायली म्हणते, अहो, मी काय हेंद्रे आहे का? सायली अर्जुन म्हणतो, अगं गडबड गोंधळ, माझी बायको अजून तशीच आहे. नंतर प्रिया यांच्या बाथरूममध्ये जाऊन लपते आणि सायली आणि अर्जुन कपाटाकडे जातात. तेव्हा प्रिया तिथून बाहेर येऊन बाहेरच्या रस्त्याने बाहेर पडते. सायली आणि अर्जुन विचार करत असतात, या प्रियाने नक्की आता हे बघितलं असेल आणि या सगळ्यातून ती आपल्याला खरी तन्वीपर्यंत घेऊन जाऊ शकते. एकतर खरी तन्वी जिवंत असेल तर ती तिचं सॅम्पल आणेल आणि नसेल तर मग बघूया काय होतं. तर इकडे प्रिया तिच्या रूममध्ये येते आणि विचार करायला लागते की बापरे, यांनी तर खूप मोठा खेळ खेळला आहे आणि मैनावती यांच्याकडे आहे बहुतेक, असा तिला संशय आलेला असतो. नंतर ती पाणी पिते, तिला खूप घाबरलेली असते ती. आणि नंतर म्हणते, मी आता असं करते की माझा जो सोन्याचा नेकलेस आहे तो त्या डॉक्टरांना देते आणि त्यांचं तोंड बंद करायला सांगते. आणि पाणी पिते शांततेनं आणि विचारच करत असते. नंतर तिच्या कपाटामधून तो सोन्याचा नेकलेस बाहेर काढते आणि म्हणते, हेच एक साधन आहे. आणि तिला लगेच आठवतं की सायली जेव्हा माझी केस ओढत होती तेव्हा तिने मुद्दाम हे नाटक केलं असावं. आणि नंतर परत तिने प्रतिमा आत्याच्या घरी त्यांच्या केसांची मालिश करत असताना त्यांचा केस मिळवला. आणि हे जे तिनं तिजोरीच्या चाव्यांचं नाटक केलं होतं ते पण, हे सगळे पण तिच्या प्लॅनमध्ये सामील असेल. पण सायली, आता तू जास्त पोचू नाही शकत, असं ती ते नेकलेस काढल्याच्या नंतर बोलत असते. आणि म्हणते की तू आता काहीच करू शकणार नाहीये, कारण मी मागच्या वेळेस जसे रिपोर्ट चेंज केले होते तसंच यावेळेस करते की नाही ते बघ. आणि आता बऱ्याच दिवसानंतर महिपत नागराज यांचा सीन घेतलेला आहे. ते जेलमध्ये असताना एक जण पीठ कणिक मळताना दाखवलं आहे आणि कुणी भाजी कापताना. तेव्हा नागराज महिपतला टोमणा मारतो, म्हणतो, ए जग्या, काही लोक मैत्रीच्या नावाला कलंक आहेत, माहिती का तुला? लगेच महिपत म्हणतो, ए जग्या, अरे काही लोक तर नुसते मैत्रीच्या नावाखाली धोका देतात आणि काय तर म्हणे मी तुमच्या सोबत आहे आणि वेगळेच कारस्थानं करत असतात. जग्याला काही हे सगळं कळत नसतं, यांचे एकमेकांना मारते टोमणे. नागराजचा परत टोमणा तयारच असतो. नागराज म्हणत असतो, अरे 3-3 लोकांना मारायच्या सुपाऱ्या द्यायच्या आणि त्यातलं एक पण मरत नाही. एवढीशी छोटी मुलगी, ती सुद्धा सापडत नाही आणि तिच्या अंगाला हात लावायची यांची हिंमतही होत नाही. असं कुठं असतं का? आणि अशा लोकांसोबत मैत्रीच न केलेली बरी. आता महिपतला खूप राग येतो. महिपत म्हणतो, ए नाग्या, तुझं तोंड बंद कर आधी, नाही तर तुझं मी काय करेल ना, तर मग बघ. आणि म्हणतो, ए जग्या, हा जो नाग्या आहे ना, हा खूप मतलबी माणूस आहे, त्याचा मतलब संपला की संपली मैत्री. आणि नागराज परत त्याला टोमणा मारतो, ए महिपत, तूच खूप आगाऊ आहे, कारण मी प्रत्येक वेळेस तुला साथ दिली पण तू कोणत्याच गोष्टीला माझ्या सोबतीला आला नाही. नंतर महिपतला एवढा राग येतो आणि महिपत उठतो आणि त्या नागराजला पकडतो आणि त्याचा मोठ्याने गळा दाबतो. आणि ज्या पातेल्यामध्ये भाजी उकळतीये त्या पातेल्याजवळ त्याचा चेहरा घेऊन जातो. उकळत्या वाफा त्या नागराजच्या तोंडाला लागतायत. त्याला खूप त्रास होतो. तो म्हणतो, सोड महिपत, सोड. महिपत म्हणतो, ए नाग्या, आता एवढ्या वेळेस तुला सोडतो, पण आता जर माझ्या नादाला लागशील ना. हा सीन त्यांनी परत कंटिन्यू केला आहे. लगेच मध्ये सायली आणि अर्जुनचा सीन घेतला आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं असतं, त्यामुळे सायली सकाळीच उठून सगळी नाश्त्याची तयारी करत असते. तेव्हा विमल म्हणते, सायली ताई, कुठे जायचं आहे का? तुम्हाला जायचं असेल तर मी बनवते स्वयंपाक. सायली म्हणते, अगं नाही, मी बनवून जाते. आणि सायली या ड्रेसमध्ये खूप छान दिसते नेहमीच. अर्जुन पण आता तिच्यावर फिदा होतो. नंतर अर्जुनला ती नाश्ता घेऊन जाते. बायको, तू
तुझं झालं नाही का? आपल्याला जायचं आहे ना पटकन. सायली म्हणत असते, हो हो मी तयारीच करत होते, पण नाश्ता करून घ्यावं म्हटलं. नंतर अर्जुन तिच्याकडे खूप छान बघत असतो आणि म्हणतो, बायको तू आज केसांना रुमाल बांधलेला आहे, तरी पण किती सुंदर दिसते ग. आणि सायली म्हणत असते, हो हे काय तुमचं? तो खूप छान हसून तिच्याकडे बघत असतो. आणि विमलताई म्हणतात, हो अर्जुन दादा, तुमची पाहण्याची नजर छान आहे ना, म्हणून ते अजून सुंदर दिसत आहेत आणि तुमची जोडी खूपच छान आहे. नंतर अर्जुन म्हणत असतो, हो. सायली म्हणते, अहो आता नाही होत का तुम्हाला वेळ? अर्जुन म्हणत असतो, अगं मला रोमॅन्स करायला कधीच वेळ होत नाही. सायली म्हणते, काय हो, बास करा तुमचं, नेहमीच झालं आता हे. आणि अर्जुन तिच्याकडे बघतच बसतो. नंतर परत महिपत आणि नागराजचा सीन घेतला आहे. नागराज त्याला म्हणत असतो, सोड मैपत सोड. आणि एक कैदी जातो आणि त्या हवलदाराला बोलवून आणतो, की ते भांडण लागलेले आहेत. आणि नागराज म्हणत असतो, सोड महिपत सोड. महिपत त्याला सोडतो आणि म्हणतो, नाग्या आता परत माझ्या नादाला लागशील ना, तर तुला उकळत्या पाण्यामध्येच उकळून काढील. आणि मी आतापर्यंत 15 लोकांना ठार केलं आहे आणि 16वा तू असेल. त्यामुळे ना आता जपून राहा, माझ्या नादाला लागू नको. आणि सगळे कैदी त्याला भिवूनच असतात. नंतर परत सायली आणि अर्जुनचा सीन घेतला आहे. प्रतापराव आणि कल्पना खाली येतात आणि ते म्हणत असतात, वा सायली बेटा खूप छान दिसते. सायली म्हणत असते, बाद झालं, आता यांनी कौतुक करून झालंय, आम्हाला बाहेर जायचं आणि निघते मी. नंतर ती रूममध्ये जाते आणि केस सुकवलेला टॉवेल त्या खुर्चीवर वाळत घालते. लगेच प्रिया तिथे येते आणि प्रिया म्हणत असते, अगं सायली, मला ना मशीनला कपडे लावायचे आहेत, तुझे कपडे आहे का काही? सायली म्हणत असते, हो बाथरूममधून आण. ती बाथरूममधली बाटली घेऊन येते आणि म्हणत असते, सायली हा टॉवेल नेऊ का? सायली म्हणत असते, नाही ग, अगं मी धुईल तो हाताने, मशीनमध्ये नाही निघत. नंतर प्रिया म्हणत असते, अगं मी खूप छान डिटर्जंट आणलेले आहे, त्यामुळे तुझा टॉवेल स्वच्छ निघेल. यावेळेस नाही निघलं तर पुढच्या वेळेस नको टाकू, पण यावेळेस तर धुवून घेऊ दे मला. सायली म्हणत असते, अगं नाही, धुईल मी हाताने, हाताने छान निघतात टॉवेल. नंतर सायलीला प्रश्न पडतो की ही प्रिया का माझ्या टॉवेलवरून माझ्याशी वाद घालत असेल. आणि प्रियाला खरं तर खरी तन्वी सायली आहे हे माहीत आहे आणि तिला DNA टेस्टसाठी सायलीचा केस हवाच होता. त्यामुळे तिला असं वाटतं या टॉवेलला एकतरी केस सापडेलच आणि तिला तो मिळतो. नंतर प्रिया म्हणत असते, अगं सायली दे ना, तुला उशीर होत असेल ना, मी जाते बरं पटकन. सायली पण विचार करते की हिला आमच्या पाठलाग करायचा नाही का, ही का छोट्या गोष्टीहून वाद घालत असेल. नाहीतर हिला असं दाखवायचं असेल मी खूप कामं करते आणि ती मशीनला कपडे लावेल आणि तशीच आमच्या मागे येईल, असं काहीतरी हिच्या डोक्यामध्ये असेल. नंतर सायली म्हणते, जाऊ दे, पण हिने टॉवेलवरून का वाद घातला हा प्रश्न सायलीच्या मनामध्ये असतोच. पण सायली म्हणते, जाऊ दे, आधी जे महत्त्वाचं काम आहे ते करूया. आणि ती ते ड्रॉवरमधून सॅम्पल घेते आणि पर्समध्ये टाकते आणि बाहेर निघते. इकडे परत नागराज आणि महिपतचा सीन घेतला आहे. महिपतला बसवलेला आहे पिशव्या शिवण्यासाठी आणि ते हवलदार म्हणतो, नीट करा नीट. महिपत म्हणतो, अरे इथे मी स्वतःचे कपडे खाली पडलेली उचलत नाही आणि तुम्हाला पिशव्या शिवायला लावले कपड्यांचे. नंतर नागराज पण काही कपडे घेऊन येतो आणि पिशव्या शिवायला सांगतो. म्हणतो, ए महिपत याच्या पण शिव आणि व्यवस्थित शिव बरं, नाहीतर मी परत शिवायला लावेल. महिपत खूप रागाने नागराजकडे बघत असतो आणि म्हणतो, नाग्या तुझा मात जिरला नाही वाटतं अजूनही, तुला उकळत्या पाण्यामध्ये जायचं आहे वाटतं. नागराज त्याच्याकडे बघत असतो आणि महिपत पण त्याच्याकडे बघत असतो. नागराज म्हणतो, ए महिपत, मी तुला कधीच घाबरत नाही रे, तुझ्या पोकळ धमक्यांना. मी आतापर्यंत खूप धमक्या ऐकल्या आहे तुझ्या. नंतर महिपत म्हणत असतो, ए नाग्या, तुला शिवायचं असेल तर शिव, नाही तर जा घेऊन तुझे कपडे, मी नाही शिवत तुझ्या पिशव्या. नागराज म्हणतो, सांगू का हवलदाराला सांगू? महिपत म्हणतो, ए मला कुणाची धमकी देतोय रा? नेहमीच तुझं ऐकून घेतोय म्हणून जास्तच वरचढ झालाय का तू नाग्या? नाग्या तुझ्या तर नाग्या मोडायला मला काहीच लागणार नाही. आता नागराजचे थोडे डोळे उंचावतो आणि तिथून बाजूला जातो आणि हसायला लागतो आणि म्हणतो, बरं झालं, महिपतला अशीच कामं हवी होती. नंतर परत सायली आणि अर्जुनचा हॉस्पिटलमधला सीन घेतला आहे. अर्जुन डॉक्टरांना
सांगत असतो की आता हे सॅम्पल दिल्याच्या नंतर एखादी मुलगी जर तुमच्याकडे आली आणि तिने नवीन सॅम्पल वगैरे दिलं तर सॅम्पल चेंज करू नका, कारण मागच्या वेळेस अशाच गोष्टीमुळे DNA रिपोर्ट चुकीचे आले होते. डॉक्टर त्यांना म्हणत असतो असं काहीही होणार नाही, आमची लॅब खूप विश्वसनीय आहे आणि त्या विश्वासाला आम्ही नेहमी जपत आलोय, त्यामुळे तुमच्या DNA रिपोर्टमध्ये काही चेंज होणार नाही आणि कुणी काहीही प्रयत्न केला तरी ते रिपोर्ट बदलल्या जाणार नाही. इकडे इकडे प्रिया त्यांच्या मागोमाग आलेली आहे आणि त्यांचं ऐकत असते, पण तिला काही जास्त ऐकायला येत नाही. लगेच सायली आणि अर्जुन बाजूला जातात तेव्हा प्रिया तिथल्या असिस्टंटला भेटते आणि म्हणते, मला ना तुला एक सांगायचं होतं. ते आत्ता जी जोडपं आलं होतं ना DNA रिपोर्टसाठी, तर हे सॅम्पल घे आणि तिथलं प्रियाचं सॅम्पल काढून त्या जागी हे सॅम्पल ठेव. नंतर तो म्हणत असतो, ओ मॅडम, असं काही आम्ही करू नाही शकत, आमच्या हॉस्पिटलमध्ये या सगळ्या गोष्टींना बंदी आहे. नंतर तो असिस्टंट त्याला नाहीच म्हणत असतो, पण प्रिया तिचा सोन्याचा नेकलेस त्याच्या हातावर ठेवते आणि म्हणते, तुझं तोंड आता तरी बंद होईल ना, आता बदलशील ना सॅम्पल. आणि तो तो त्यामुळे तो सॅम्पल घेतो, पण यांनी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. ते सॅम्पल त्याने फेकून द्यायला सांगितले, त्यामुळे प्रियाचा हे सगळं करून काही फायदा झालेला नाहीये. आणि त्या असिस्टंटने पण अर्जुन आणि सायलीसोबत काही बेईमानी केलेली नाही, की सोनं वगैरे बघून की त्याची लालच वाढली, असं काहीही झालेलं नाही. पण प्रिया तन्वीचं सॅम्पल देते आणि त्याला सांगते ते प्रियाचं सॅम्पल फेकून द्यायचं आणि त्या जागी हे सॅम्पल ठेवायचं. पण तो असिस्टंट खूप हुशार असतो, तो या सॅम्पलवर अशी फुली मारतो. सायली आणि अर्जुनचं सांगितलेलं त्याला सर्व आठवतं आणि ते म्हणतात, सुभेदार साहेब, तुम्ही काहीही काळजी करू नका, आम्ही यावेळेस तुमच्या रिपोर्टमध्ये काही बदल होऊ देणार नाही आणि चुकीचे रिपोर्ट येऊ देणार नाही. अर्जुन म्हणत असतो, हो, त्याबद्दल धन्यवाद, पण खरंच असं करा. आणि नंतर ते बाहेर जातात. इकडे डॉक्टर, तो असिस्टंट असतो, तो त्या सॅम्पलवर फुली मारतो आणि त्याच्यावर लिहून ठेवतो, डोंट यूज धिस, म्हणजे हे सॅम्पल यूज करायचं नाहीये. त्यामुळे तो एका ट्रेमध्ये तो बाजूला ठेवतो ते सॅम्पल आणि दुसराच असिस्टंट येतो आणि वेगळंच काहीतरी ते सॅम्पल बघतो आणि म्हणतो, याच्यावर तर असं लिहिलेलं आहे, डोंट यूज धिस, आणि तो डस्टबिनमध्ये फेकतो. त्यामुळे अर्जुन आणि सायलीला ते सॅम्पल कुणाचं आहे हे आता कधी कळेल याचा हे प्रश्नच आहे. नंतर सायली आणि अर्जुन घरी पोहोचतात. अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको, आज ना खूप फ्रेश वाटतंय मला. सायली म्हणत असते, अहो, खूप डोकं गरम झालं होतं तुमचं आणि उन्हातून आलोय ना, थोडं थंड वाटण्यासाठी तुम्ही पहिले ज्यूस घ्या बरं. नंतर अर्जुन ज्यूस पितो. नंतर तो म्हणत असतो, एवढ्या दिवसाचा एक ताण कमी झाला बायको, कारण ना खूप शांत वाटतंय आज, असं वाटतंय की काहीतरी मोठं आपल्या हाताला लागणार आहे. सायली म्हणत असते, हो ना, पण प्रिया तिथे आली असेल का हो, तिने माझा टॉवेल मागितला होता हे ते अर्जुनला सांगते आणि खूप वाद घालत होती टॉवेलवरून. नंतर अर्जुनला त्या डॉक्टरांचा फोन येतो, म्हणतो, सुभेदार साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक मुलगी आली होती आणि तिने वेगळंच सॅम्पल दिलं आहे माझ्या असिस्टंटकडे. नंतर अर्जुन त्यांना विचारतो की तुमच्या असिस्टंटने काय केलं, ते सॅम्पल बदललं नाही ना. तो डॉक्टर म्हणत असतो, नाही, त्यांनी तिथं लिहून ठेवलं होतं, डोंट यूज दिस. अर्जुन म्हणत असतो, दॅट्स अ ग्रेट. आणि सायली पण म्हणते, हे खूप छान झालं, पण यांना आता. नंतर अर्जुन म्हणत असतो, ते सॅम्पल तिथेच ठेवा, म्हणजे मी उद्या येऊन ते सॅम्पल वेगळीकडे टेस्ट करायला सांगतो, म्हणजे आम्ही खरी तन्वी कोण आहे याच्यापर्यंत लवकरच पोहोचू. पण तो दुसरा असिस्टंट येऊन ते फेकून दिल्यामुळे ते काही सायली आणि अर्जुनच्या हाताला सध्या लागत नाही. नंतर पुढील भागामध्ये असं दाखवलं आहे की अर्जुन आणि चैतन्य गेले आहे हॉस्पिटलला आणि तिथे गेल्याच्या नंतर अर्जुन म्हणतो, नंतर इकडे परत प्रिया आणि सायलीचा सीन घेतला आहे. प्रिया घरी आल्याच्या नंतर खूप खुश असते. नंतर सायली तिला विचारते, काय ग प्रिया, काय झालंय, खूपच खुश दिसती आज, काही मनासारखं झालं का तुझ्या? प्रिया म्हणत असते, असं काही नाही सायली, खुश राहण्यासाठी मनासारखंच व्हावं लागतं असं नाही. नंतर सायली आणि अर्जुन हॉस्पिटलमध्ये जातात. अर्जुनचा सायलीला कॉल येतो हॉस्पिटलमधून आणि म्हणतो की, अगं सायली,
प्रियाला माहीत आहे खरी तन्वी कोण आहे तर, कारण ती सॅम्पल घेऊन आली होती. आणि मी आता तेच बघतो, डॉक्टरांना विचारतो आणि ते सॅम्पल दुसरीकडे चेक करायला पाठवतो. नंतर चैतन्य आणि अर्जुन म्हणत असतात, ते काल जे सॅम्पल दिलं होतं त्या मुलीने ते आणि तो जो नवीन असिस्टंट असतो तो म्हणतो, आत्ताच मी ते फेकून दिलं डस्टबिनमध्ये. त्यावर असं लिहिलेलं होतं, डोंट